नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता ईश्वरीच्या वाढदिवसानिमित्त सगळेजण अंजलीच्या रूममध्ये भेटलेले असतात आणि छान आता प्लॅनिंग सुरू असतं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अंजलीच्या रूममध्ये आलेली असते. ती म्हणते, अंजली ताई. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आपली तयारी थांबवतात. तर इथे आकाश हातातला मोबाईल खाली ठेवतो. मामासुद्धा बोलत असतात, ते गप्प बसतात. तेव्हा ईश्वरी रूममध्ये आल्यानंतर बघते तर काय, आकाश, मामा, अंजली, अर्णव सगळेजण एकाच वेळी एक साथ. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अरे वा, आज सगळेजण अंजलीताईंच्या रूममध्ये जमा होऊन चक्क गप्पा मारतायत. काय करताय तुम्ही सगळेजण? काही काम करताय का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो आम्ही काम करतोय. मामा म्हणतात, नाही नाही, काम नाही करत. तेव्हा इथे ईश्वरी आता कन्फ्यूज होते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो, आम्ही कामच करतोय. ते मी तुला म्हणालो होतो ना, ऑफिसमध्ये फेअरवेल पार्टी आहे, त्याबद्दलच आम्ही डिस्कस करत होतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो का? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, ईश्वरी अगं मी काय म्हणते, आपल्याला आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. लवकरचीच मला अपॉइंटमेंट भेटली आणि त्यानंतर 2-3 कामं आहेत. तेव्हा आपण लवकर गेलो तर लवकर परत येऊ ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मी माझी पर्स घेऊन येते, आपण लगेचच निघूया. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी गेल्यानंतर अर्णव म्हणत असतो की ताई, आणि मी काय म्हणतोय ते ऐक. हॉस्पिटलमध्ये तुला जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालव. कारण का, आम्हाला तेवढाच इथे वेळ मिळेल ना तयारी करायला, प्रिपरेशन करायला. तेव्हा इथे अंजली म्हणते, तू अजिबात काळजी करू नको. हॉस्पिटलमध्ये मला जेवढा वेळ घालवता येईल ना तेवढा मी सहजरित्या घालवणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा मामा म्हणतात, आणि तिथून निघताना मेसेज कर, म्हणजे आम्ही तयारीत राहू. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात आकाशला, काय रे आकाश, दरवेळेला माती खायची सवय झाली आहे का तुला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, आता त्याच्यावरती उगाच डिस्कशन नको. आणि अर्णव म्हणतो, अरे आकाश, ती नम्रता कुठपर्यंत पोचले बघ ना जरा. आकाश म्हणतो, फोन केलेला, ती डेकोरेशनचं सामान घेऊन लगेचच आता घरी येते आपल्याला मदत करायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव, आकाश, त्याचबरोबर मामा सगळेजण ईश्वरीला सरप्राईज देण्यासाठी खूपच जास्त एक्सायटेड असतात. तेव्हा तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी त्यांचं बोलणं ऐकते आणि ती म्हणत असते, अच्छा, म्हणजे हे सगळेजण आत्ताच त्या ईश्वरीला सरप्राईज देणार आहेत. तर ही बातमी मला लवकरात लवकर जावई बापू आणि लावण्या या दोघांनासुद्धा सांगायला हवे. मला असं वाटतंय की आता एवढ्या लवकर सरप्राईज देणार आहेत, म्हणजे मला माझं कामसुद्धा लवकरात लवकर करावं लागेल. पण ते फोटोज मी त्या ईश्वरीपर्यंत कसे पोहोचवू, मला तेच काही कळत नाही आहे. कारण अर्णव खूपच जास्त हुशार आहे. जर त्याला जरा तरी संशय आला की ते फोटो मी ठेवलेले आहेत, तर मात्र माझं काही खरं नाही आहे. अर्णवला लगेचच कळेल की या सगळ्याच्या मागे मी होते ते. अर्णवला माझ्यावरती संशय येता कामा नये, नाहीतर ईश्वरीचा वाढदिवस खराब करता करता माझंच भांडं फुटायचं, असं वल्लरी म्हणत असते. जे काही करावं लागेल ते विचारपूर्वक आणि शांतपणे करावं लागेल, असं ती आता स्वतःला सांगत असते. तर प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते की बघितलंच ना ईश्वरी, हॉस्पिटलमध्ये किती उशीर झाला अगं, असाच उशीर होत असतो. ईश्वरी म्हणते, काही हरकत नाही, उशीर झाला तर होऊ दे, पण सोनोग्राफी अगदी व्यवस्थित झाली की नाही ते जास्त महत्त्वाचं आहे ताई. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अंजली दोघीजणी घरी आल्या आल्या सगळेजण जोरात ओरडतात की सरप्राईज. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी बघा किती घाबरलेली असते, कारण तिला हे अपेक्षितच नसतं. तर प्रेक्षकांनो, सगळेजण आपला वाढदिवस विसरलेत की काय, असं ईश्वरीला वाटत असतानाच इथे तिला एवढं मोठं सरप्राईज मिळालेलं असतं. आपलं संपूर्ण कुटुंब आपल्याला इतकं स्पेशल फील करून देण्यासाठी इथे आपल्यासाठी इतकं मोठं सरप्राईज प्लॅन करतायत, ही गोष्ट खूपच मोठी असते. आणि ईश्वरीसाठी सगळ्यांनी 2 दिवस जी काही मेहनत घेतलेली असते ती आता इथे दिसत असते.
तर ईश्वरी इंदौरची असल्यामुळे इथे तिला इंदौरचा किती अभिमान आहे हे अर्णवला बरोबर माहिती असतं आणि म्हणूनच तिच्या आवडीचे सगळे इंदोरी पदार्थ इथे आता ठेवण्यात आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता सगळ्यांकडे बघत असते. जिलेबी असू दे, चाट असू दे, तिला जे जे काही आवडतं ते सगळं इथे आता ठेवण्यात आलेलं असतं आणि सगळ्यात तिची फेवरेट महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या दुकानाचा तो फोटो. इंदोरमध्ये असणारं त्यांचं हलवाईचं जे दुकान असतं त्याचा इथे फोटो तयार करून अर्णवने तो सुद्धा भिंतीला लावलेला असतो. तेव्हा ईश्वरी त्या ठिकाणी येते आणि त्याच्यावरून आता हात फिरवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी इथे खूपच जास्त इमोशनल झालेली असते. तेव्हा इथे अर्णव येतो आणि म्हणत असतो मी सिंदोर. तेव्हा ईश्वरी आता अर्णवकडे बघते. त्याने आपल्या हातामध्ये इथे आता औक्षणासाठी तबक घेतलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी बरोबरच लावण्यासुद्धा शॉक होते. अर्णवचा ज्या गोष्टींवरती विश्वास नाही त्या सगळ्या गोष्टी अर्णव ईश्वरीसाठी करत असतो. त्याच्या हातामध्ये औक्षणाचं तबक असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी येते आणि म्हणते की सर हे सगळं काय आहे? तेव्हा इथे आता इंदोरमधल्या बायका तिथे आलेल्या असतात. त्या हात जोडून ईश्वरीला म्हणतात की इंदौर में आपका स्वागत है. तेव्हा ईश्वरी खूप खुश होते. अर्णव म्हणत असतो मी सिंदौर, तू सतत म्हणत असतेस ना की हम इंदौर से हैं, म्हणून मग आम्ही छोटंसं इंदौर इथेच घेऊन आलो. तुला आवडलं ना? तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर, मला खूप जास्त आवडलं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला किती आनंद झालेला असतो तो तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतो. कारण तिचा चेहरा पूर्णपणे इथे आनंदाने खुलून गेलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यात जास्त आनंद इथे आता ईश्वरीच्या चेहऱ्यावरती तर असतोच, पण अंजली, मामा, आकाश, नम्रता हे सगळेजण खुश असतात. पण लावण्या, वल्लरी आणि राकेश हे तिघेजण मात्र खूपच जास्त आता वाईट तोंड करून उभे राहिलेले असतात. पण त्यांच्याजवळ ईश्वरीला काही फरक पडत नाही. तिच्याजवळ तिची जी माणसं आहेत, जी तिला आनंदी बघण्यासाठी सदैव तत्पर असतात, तिच्यासाठी ते लोक इथे जीव ओवाळून टाकायला तयार असतात. ती माणसं तिच्यासाठी झटतायत हे बघून ईश्वरी मात्र खुश असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव तिचं आता औक्षण करतो, तिला छान इथे ओवाळतो, त्याचबरोबर तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो. त्यानंतर घरातले सगळेजण एक एक करून ईश्वरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तेव्हा ईश्वरी खुश होते. पण जेव्हा इथे राकेश म्हणतो की ईश्वरीजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तेव्हा मात्र ईश्वरीचा चेहरा लगेचच उतरतो. कारण तिला राग आलेला असतो. ती त्याच्यावरती काही रिॲक्ट करत नाही. पण जेव्हा इथे अंजली, नम्रता, आकाश, मामा, वल्लरी आणि लावण्यासुद्धा हे सगळेजण तिला जेव्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, तेव्हा मात्र ती खुश असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी इतकी खुश होते की ते अर्णवचा हात आपल्या हातामध्ये पकडते आणि म्हणत असते की सर, आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं आहेत ना, ते मला खूप जास्त आवडलं आहे सर. मी खरं सांगू, मी अपेक्षाच केली नव्हती की तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं काही कराल. माझा वाढदिवस तुमच्या लक्षात असेल हे मला माहितीच नव्हतं. पण तुम्ही हे जे काही मला सरप्राईज दिलं आहे ना, ते मला खूप खूप आवडलं आहे सर. आत्तापर्यंत असं सरप्राईज मला कधीच कुणीच दिलं नव्हतं. हे जे तुम्ही माझ्यासाठी केलं आहेत ना, तसं माझ्यासाठी कुणीही केलं नव्हतं, असं ईश्वरी आता म्हणत असते. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर, हे काहीच नाही आहे, तुझ्यासाठी अजून खूप मोठं सरप्राईज आहे. त्यानंतर ईश्वरी मात्र अर्णवचा हात पकडूनच आता उभी राहिलेली असते. तेव्हा राकेश आणि लावण्या खूपच जास्त जलेस होत असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो मी सिंदोर, माझा हात सोडशील का प्लीज? नाही, तू जर हात सोडलास तर आपण केक कट करूया ना, तुला केक कट करायचा आहे ना? तेव्हा ईश्वरी लगेचच अर्णवचा हात सोडते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादा, बरं झालं तू वहिनीसाहेबांना आठवण करून दिलीस, नाहीतर वहिनीसाहेबांनी तुझा हात काय आज सोडलाच नसता, नाही का? तेव्हा सगळेजण हसायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय या दोघांचं सगळ्यांना इतकं कौतुक वाटतंय आणि माझा तर मुलगा काय कौतुक करण्यामध्ये 2 पावलं सगळ्यांच्या पुढेच असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता छान असा केक आणलेला असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सिंदोर, आता केक कट कर.
तेव्हा ती इथे केक कट करते आणि पहिला घास ती अर्णवला भरवते. त्यानंतर अर्णव त्यातला थोडासा केक घेतो आणि ईश्वरीला भरवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, दोघांच्याही डोळ्यामध्ये एकमेकांबद्दल भरभरून फक्त आणि फक्त प्रेमच दिसत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्या ईश्वरीसाठी बुके घेऊन आलेली असते आणि ती ईश्वरीला देते आणि म्हणत असते की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तू ARच्या आयुष्यामध्ये आलीस आणि त्याचं आयुष्य खूप सुंदर करून टाकलंस, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि तिला ईश्वरी थँक्यूसुद्धा म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजलीने आता गिफ्ट आणलेलं असतं. ती म्हणते की ईश्वरी, हे आम्हा तिघांकडून तुझ्यासाठी गिफ्ट. तेव्हा ईश्वरी हसते आणि म्हणते थँक्यू ताई, थँक्यू सो मच. आणि त्यानंतर मामासुद्धा गिफ्ट देतात. ते म्हणतात ईश्वरी, हे आम्हा दोघांकडून तुझ्यासाठी गिफ्ट. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाशसुद्धा गिफ्ट देतो. तो म्हणत असतो की वहिनीसाहेब, हे माझ्याकडून तुमच्यासाठी गिफ्ट. मी आशा करतो की हे तुम्हाला गिफ्ट खूपच जास्त आवडेल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते थँक्यू भाऊजी, थँक्यू सो मच. तर इथे नम्रताने सुद्धा गिफ्ट आणलेलं असतं. ती म्हणते ईशू, हे देसाई कुटुंबाकडून तुझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट. तेव्हा ईश्वरी म्हणते ताई थँक्यू सो मच, पण आपल्या घरातलं अजून कोणीच का नाही आलं, तू एकटीच आलीस. तेव्हा नम्रता म्हणते अगं आत्या आहे ना, ती इंदोरला गेले आणि आई बाबांना घेऊन डॉक्टरांकडे गेले. आज ते मोठे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे अपॉइंटमेंट आहे ना बाबांची, तेव्हा आईला जावं लागलं, पण ती तुला फोन करणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सगळेजण आले असते तर जास्त बरं वाटलं असतं. त्यानंतर मामा म्हणतात की चला आता आपण सगळ्यांनी तर गिफ्ट दिलेले आहेत, आता नवरोबा ईश्वरीसाठी काय गिफ्ट देतोय ते बघूया बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने एवढा मोठा बॉक्स काढलेला असतो आणि तो ईश्वरीला देतो. ईश्वरी म्हणते सर, एवढं सगळं केले तुम्ही माझ्यासाठी, याची काय गरज आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो गरज आहे मिस सिंदौर. हे बघ, हे जे काही केले ते तुझा वाढदिवस आहे म्हणून केले, तुझा स्पेशल डे आहे आज, मग तो आता स्पेशल साजरा झाला पाहिजे ना. तेव्हा मी तुझ्यासाठी हा ड्रेस तयार केला आहे, स्वतःच्या हाताने डिझाईन केलेला ड्रेस. तुला तो खूपच जास्त आवडेल. पण एक लक्षात ठेव मिस इंदौर, आपण संध्याकाळी डिनरला जेव्हा जाऊ ना, लाँग ड्राईव्हला जाऊ, तेव्हाच तू हा ड्रेस बघायचा आहे आणि तेव्हाच हा ड्रेस तू घालायचा आहे. मग तर चालेल ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते तुम्ही स्वतः डिझाईन केलेला ड्रेस. तेव्हा अर्णव म्हणतो हां मिस इंदौर, मी माझ्या हाताने तुझ्यासाठी हा ड्रेस डिझाईन केलेला आहे. तेव्हा ईश्वरी खूप खुश होते. लावण्य मात्र आता जेलस झालेली असते. तिला हे त्या दोघांमधलं प्रेम बोलणं अजिबात आवडत नसतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी हा ड्रेस तेव्हाच बघेन जेव्हा आपण दोघेजणं बाहेर जाऊ. पण सर, मला सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मी सुद्धा तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं आहे. तेव्हा आपण दोघेजणं डिनरला जाण्याऐवजी जर तिथेच गेलो तर, जिथे मी तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो सरप्राईज, ठीक आहे, काही हरकत नाही, तू म्हणशील तिथे जाऊया. तेव्हा इथे मामा म्हणतात की अरे वा, म्हणजे आज अजून एक सरप्राईज मिळणार. तर सगळेजण एकमेकांना सरप्राईजच देत आहेत. नवरा बायकोला देतोय, बायको नवऱ्याला देते. आजचा दिवस आपण नॅशनल ईश्वरी सरप्राईज डे म्हणून साजरा करूया, नाही का. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो मी सिंदौर, आपल्याला मंदिरात जायचं आहे ना, तू म्हणाली होतीस. तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर, आपल्याला मंदिरात जायचं आहे, मी लगेचच हे गिफ्ट आपल्या रूममध्ये ठेवते आणि येते. तेव्हा इथे मामा म्हणत असतात काय, अर्णव चक्क मंदिरामध्ये जायला निघालाय, ते सुद्धा बायकोसाठी. बाप रे, मला तर आश्चर्य वाटतं आहे. तेव्हा अंजली म्हणत असते मामा, मी सांगितलं होतं ना, ईश्वरीमुळे आपला चिंटू खूपच जास्त बदलला आहे. आपल्या ह्या क्यूट कपलला कुणाचीही दृष्ट लागायला नको. तेव्हा मामा म्हणतात की अगं अंजली, खाण्यामध्ये काय आहे गं आज. तेव्हा अंजली म्हणते मामा, इंदोरी पदार्थ आहेत आज सगळे. तेव्हा मामा म्हणतात अरे हो, मी तर विसरलोच होतो. तर प्रेक्षकांनो, लावण्या गेलेली असते कारण तिची महत्त्वाची मीटिंग असते. आकाश म्हणतो की मी पण आता नम्रताला घरी ड्रॉप करून येतो, कारण तिलासुद्धा घरची कामं असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, मामा आणि अंजलीसुद्धा आता तिथून निघून जातात आणि इथे आपली अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजणं मंदिरामध्ये गेलेले असतात.
तेव्हा तिथे उभा असतो तो म्हणजे राकेश. राकेश म्हणत असतो की माझी मूर्ख बायको, अगं दृष्ट तर या दोघांना लागणारच आहे आणि तीसुद्धा आमची. आमची दृष्ट लागणारच आहे आणि त्यामुळे हे जे सरप्राईज ईश्वरीजी देणार आहेत ना, ते सुद्धा अर्णवला काही देता येणार नाही आहे. जे काही होईल ते आमच्या मनाप्रमाणे होईल, असं राकेश आता म्हणत असतो. आणि ईश्वरीचं नाव ज्या पट्टीवरती असतं, तीच पट्टी केकवरून उचलून त्याने आता खाल्लेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता हॉलमध्ये अंजली आणि मामा दोघेजणं बोलत असतात. तेव्हा वल्लरी आपल्या हातामध्ये फोटो घेऊन ईश्वरीच्या रूममध्ये जाते, कारण ते फोटो तिला कुणाचंही लक्ष नसताना ईश्वरीच्या रूममध्ये ठेवायचे असतात. म्हणून आता वल्लरी अर्णव ईश्वरी रूममध्ये नसताना त्यांच्या रूममध्ये जाऊन ते फोटो ठेवणार असते. तर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते की सर थँक्यू सो मच. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर आता किती थँक्यू म्हणणार आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, तुम्ही माझ्यासाठी मला इतकं मोठं सरप्राईज दिलं आणि त्यानंतर मला आवडतं म्हणून तुम्ही माझ्याबरोबर मंदिरातसुद्धा आलात, त्यासाठी थँक्यू सर. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर आज तुझा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी तुझ्या ज्या काही विश असतील त्या पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर पण आज अजून एक गोष्ट मी नोट केली आहे, म्हणजे आज तुम्ही फक्त मंदिरात नाही आलात सर, तर तुम्ही डोळे मिटून देवाजवळ प्रार्थनासुद्धा केलीत. काहीतरी मागितलं सर तुम्ही. तुम्ही काय मागितलं? तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर तुला कसं माहीत? तू काय माझ्या तोंडाकडे बघत होतीस का? तेव्हा ईश्वरी म्हणते सर आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, उगाच विषय दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. तेव्हा अर्णव म्हणतो काय मी विषय डायव्हर्ट करतोय? मी सिंदूर मी देवाकडे काही मागितलेलं नाही आहे आणि तुला तर माहिती आहे ना देवाबरोबर माझं असं काही डायरेक्ट कनेक्शन नाही आहे. हां तुझी इच्छा असते, तुझी श्रद्धा आहे म्हणून तुझ्याकडे बघून मी सुद्धा प्रयत्न करत असतो, पण मी असं खरंच काही मागितलेलं वगैरे नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही खोटं बोलू नका, मला माहिती आहे तुम्ही काहीतरी मागितले. सांगा ना सर काय मागितले तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर आधी तू मला सांग, म्हणजे तुझा विश्वास आहे म्हणून तुला विचारतोय. देवाकडे जर आपण एखादी गोष्ट मनापासून मागितली तर ती आपल्याला मिळते का? देव आपली इच्छा खरंच पूर्ण करतो? तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर, देव आपली इच्छा खरंच पूर्ण करतो. म्हणजे तुम्ही याचा अर्थ काही ना काहीतरी मागितलं आहे ना सर. जर आपण मनापासून आणि एकदम साफ मनापासून एखादी गोष्ट जर मागितली ना तर ती देव आपल्याला नक्की देतो सर. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की मला वाटलंच होतं की तुम्ही देवाकडे काही ना काहीतरी मागितलेलं आहे, पण तुम्ही उगाचच नाही म्हणताय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते की सर राहू द्या, आता काहीही बोलू नका. तुम्ही नका सांगू तुम्ही काय मागितलंय ते, पण मला कळलंय तुम्ही देवाकडे नक्कीच काहीतरी मागितलंय आणि ही चांगली गोष्ट आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे, चला आता आपण निघूया. तेव्हा इथे अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो मी सिंदूर तुला काय मागेसुद्धा डोळे आहेत की काय माहिती नाही, पण मी खरोखर मागितलं आहे आणि मी तुझा फक्त हॅपीनेस मागितला आहे. तू नेहमी हॅपी असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. तुझा हॅपीनेस मागितलेला आहे मी तुझ्या गणूबाप्पाकडे. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते की सर आणि मी माझ्या गणूबाप्पाकडे तुम्हाला मागितले, आयुष्यभरासाठी तुमची साथ मागितले. माझं तर तुमच्यावरती खूप प्रेम आहे सर, पण तुमचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही मला माहीत नाही. पण आज जेव्हा मी तुम्हाला सरप्राईज देईन ना, तेव्हा मलासुद्धा कळेल की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही ते, असं आता ईश्वरी म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता खरं तर अर्णवच्या मनामध्ये ईश्वरी कधीपासूनच आहे, पण इथे ईश्वरीसुद्धा आता अर्णवच्या प्रेमात पडले, ही गोष्ट तिला अर्णवला सांगायची आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता राकेश लावण्याला म्हणत असतो की लावण्या सांगितलेप्रमाणे कामाला सुरुवात करशील ना? तेव्हा लावण्या म्हणते हो जिजू तुम्ही काळजीच करू नका. तर इथे आता अर्णवने डिझाईन केलेला ड्रेस इथे आता लावण्या त्या बॉक्समधून काढते आणि तो पिशवीमध्ये टाकून आता घेऊन जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीचा चालताना पाय आता मुरगळतो. तेव्हा ती अर्णवला पकडते. अर्णव म्हणत असतो की ठीक आहेस ना तू, लागलं का तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते सर पाय मुरगळला माझा आणि पाय दुखतोय सर. तेव्हा अर्णव म्हणतो तू इथे बस, मी तुझ्या पायाला थोडं मसाज करतो, तुला बरं वाटेल.
तेव्हा अर्णव तिच्या पायाला आता मसाज करत असतो. ईश्वरी प्रेमाने बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, लावण्य आता इथे बंगल्याच्या मागच्या बाजूने जात असताना अर्णवला दिसते. तेव्हा अर्णव म्हणतो की लावण्या, तू इथे काय करतेस? तेव्हा इथे आता अर्णवचा आवाज ऐकल्यानंतर लावण्या खूपच जास्त घाबरलेली असते. तिची चोरी पकडली गेली की काय या गोष्टीची भीती आता लावण्याला वाटलेली असते.